श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। आम्ही योग जात अभ्यासावे तेणे याची अनुभवा यावे। शास्त्राते आलोडावे परी सिद्धांतु तो हाची। आम्ही यजने कीजती सकळे परीतिये फळावी येण्याची फळे। तीर्थे होतू सकळे याची लागी। आणि काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे तया फळी फळ हेची तुझे चतुर्भुज रूप। आम्ही सर्व योगांचा अभ्यास करून शेवटी यात चतुर्भुज मूर्तीच्या सुखाचा अनुभव घ्यावा। सर्व शास्त्रांचे अध्ययन करावे पण शेवटी तुझ्या एका चतुर्भुज मूर्तीच्या आश्रयाने पूर्ण सुखाची प्राप्ती होते। हाच सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे। आम्ही नाना प्रकारच्या सर्व यज्ञांचे अनुष्ठान करावे पण त्या सर्व यज्ञांच्या अनुष्ठानाचे फळ मात्र तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी हेच असावे। या चतुर्भुज मूर्तीच्या प्राप्तीकरिता सर्व तीर्थाट नसावे। आणि काही जी दानादिक पुण्य आम्ही करू त्या सर्व पुण्याने तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी। तया फळी फळ हेची तुझे चतुर्भुज रूप। सततेची चिद चिदतोची आनंद वस्तू नोहे त्रिविध एक पद निजानंदे। परब्रह्माचे सच्चित आनंद हे धर्म एकमेकांना सोडून मुळीच नसतात। म्हणून ते पृथक नसून सच्चिदानंद हे एकच पद आहे असे श्रीनाथांनी म्हटले आहे। पण बुद्धिवृत्तीने अनुभव घेणाऱ्या जीवाला त्या सच्चिदानंदाचा सच्चित आनंद असा त्रिविध अनुभव येतो असे माऊलींनी एरवी सच्चिदानंद भेदे चालिली तिन्ही पदे अमृतानुभव प्रकरण 5 या चरणाने म्हटले असून पंचपादिकाकारांनी आनंदो विषयानुभवी नित्यत्वं चेति संति धर्मा ब्रह्मणो ह्यपृथक्त्वे पी पृथग्गी वाव भासन्ते या वचनाने असे सांगितलेले आहे। परब्रह्माच्या या सच्चित आनंद या 3 अंशांचा अनुभव पाहिला असता सदंशाच्या अनुभवात सदंश प्रधान असून चिदानंद सामान्य असतात। चिदंशाच्या अनुभवात चिदंश प्रधान असून सदंश हा त्याच्याशी एकरूप होऊन असतो पण आनंदांश सामान्य असतो असा आशय विद्यारण्यांनी पंचदशीच्या योगानंद नामक 12व्या प्रकरणातील 73 आणि 74 या श्लोकातून दाखवला आहे। आनंदांशाच्या अनुभवात मात्र सच्चिदानंदाच्या 3 पदाचा भेद जाऊन सच्चिदानंद घन असे एकच पद होते असे माऊलींनी परी तिन्ही उणे आनंदी केली येणे या चरणाने सांगितलेले आहे। हे सच्चिदानंद घन एक पदच अनध्यस्त विवर्त अशा सगुण श्रीकृष्ण स्वरूपाने भक्तांच्या अनुभवाला येते असे आनंदपदी जया म्हणती हरी या चरणाने श्रीनाथांनी सांगितलेले आहे। भगवान परमानंद स्वरूप हा स्वयमेव ही सगुण परमात्मा साक्षात परमानंद स्वरूप आहे असे मधुसूदन सरस्वती ही आपल्या भक्ती रसायनात म्हणतात। श्री ज्ञानेश्वर माऊलींनीही आपल्या ज्ञानेश्वरी आदी ग्रंथातून व अभंगातून घेणे आनंद घणे चिदानंदांची मांदुसे
इत्यादी पदांनी सगुण परमात्मा आनंद घन किंवा आनंदाची मूर्ती आहे असे सांगितलेले आहे. भागवतातही यन्मित्रम परमानंदम केवलानुभवानंद स्वरूप इत्यादी श्लोकातून भगवंताचे श्रीकृष्ण स्वरूप केवळ आनंद रूपच आहे असे सांगितले आहे. म्हणूनच सगुण साकार भगवंताच्या प्रेम भक्तीनेच जीवाला पूर्ण सच्चिदानंद घन ब्रह्मस्थिती प्राप्त होते. आणि हाच आपला स्वानुभव अर्जुनाने तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप या 2 चरणात सांगितला आहे. ऐसी तेथीची जीवा आवडी म्हणून तेची देखावया लवण सवडी वर्तत असे ते साकडी फेडी वेगी. अशी तुझ्या चतुर्भुज मूर्तीच्या विषयी माझ्या मनात आवडी असल्यामुळे ते तुझे रूप पाहण्याची मनाला अत्यंत तळमळ लागली आहे. ती तळमळ लवकर नाहीशी कर. अगा जीवीचे जाणते या सकळ विश्व वसविते या प्रसन्न होई पूजितया देवांची या देवा. हे अंतःकरणातील जाणणाऱ्या सर्व जगाला आधार असणाऱ्या व सर्व देवांना पूज्य असणाऱ्या देवांच्या देवा माझ्यावर प्रसन्न हो. किरीटिनम गदिनम चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्त्रबाहो भव विश्वमूर्ते. किरीटयुक्त गदा व चक्र हातात घेतलेल्या तुला पूर्वीच्या चतुर्भुज रूपाने पाहण्याची मला इच्छा आहे. म्हणून हे विश्वरूपा, हे सहस्त्रबाहो, तू चतुर्भुज रूपाने प्रगट हो. कैसे निलोत्पला ते रावित आकाशाही रंगू लावित तेजाची ओज दावित इंद्रनिळा. जैसा परिमळ जाहला मरगजा का आनंदासीची निघाली या भुजा. ज्याचे जानूवरी मकर ध्वजा जोडली बरव. मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुटा मुकुट मस्तक झाले. शृंगारा लेणे लाधले अंगाचेनी जया. इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगनरंगणी. तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. आता कवणी ते उदार गदा असुरा देत कैवल्य पदा. कैसे चक्र हन गोविंदा सौम्य तेजे मिरवे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी. म्हणून आता तुम्ही तैसया होवावे. हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले जी डोळे. आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. ते साकार कृष्ण रूपडे वाचून पाहो नावडे. तेन देखता थोडे मानिताती हे. आम्हा भोगमोक्षाची आठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही. म्हणून तैसाची साकारू होई ते उपसंहारी आता. भगवंताच्या अंगच्या स्वयंभू नीलवर्णाने निळ्या कमळाला व आकाशाला कसा नीलवर्ण दिला आहे पहा. भगवंताच्या अंगचे तेज इंद्रनीलमण्याचे ठिकाणी कशी झाक दाखवते आहे पहा. ज्याच्या अंगचा सुगंध म्हणजे जणू काय मरगजाला प्राप्त झालेला सुगंध होय. भगवंताचे बाहू म्हणजे ब्रह्मानंदालाच निघालेल्या भुजा होत. ज्याच्या गुडघ्याचे सौंदर्य मदनाला प्राप्त झाले आहे. मस्तकावर मुकुट ठेवल्याने मस्तकाला शोभा आली नसून भगवंताचे मस्तकच मुकुटाला शोभा आणीत आहे. शृंगाराने भगवंताचे अंग अलंकृत केले नसून भगवंताच्या अंगाने शृंगाराला अलंकृत केले आहे. आकाशात उठलेला मेघ जसा इंद्रधनुष्याने वेढलेला दिसतो तसा वैजयंती माळेने भगवान वेढलेला दिसतो. असुरांचा प्राण घेऊन त्यांना मोक्ष देणारी तुझ्या हातातील कशी ती उदार गदा आहे. आणि गोविंदा, तुझ्या हातातील सुदर्शन चक्रही सौम्य तेजाने कसे युक्त दिसत आहे.
किंबहुना प्रभो, ते असे तुझे रूप पाहण्याकरता मला अत्यंत उत्कंठा लागली आहे, म्हणून तू तसाच चतुर्भुज हो. हा विश्वरूपाचा आनंद भोगून माझे डोळे तृप्त झाले. आता ते तुझे पूर्वीचे श्रीकृष्ण स्वरूप पाहण्याकरता आतुर झाले आहेत. त्या साकार श्रीकृष्ण स्वरूपा वाचून माझ्या डोळ्याला दुसरे काही पाहणे आवडत नाही. श्रीकृष्ण स्वरूप न पाहता हे विश्वरूप देखील माझ्या डोळ्यांना कमी प्रतीचे वाटते. आम्हा तुझ्या भक्तांना भोग म्हणजे दुष्ट परमानंद व मोक्ष म्हणजे विदेह मुक्ती या दोहोंकरता तुझा सगुण साकार मूर्ती वाचून दुसरे काही लागत नाही. म्हणूनच आता विश्वरूपाचा उपसंहार कर व सगुण श्रीकृष्ण रूपाने प्रगट हो. आम्हा भोग मोक्षांची या ठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही. भगवत भक्ताला एक भगवंताचेच प्रेम असल्यामुळे त्याची विषय भोगाची इच्छा निशेष नाहीशी झालेली असते. प्रारब्धाने प्राप्त होणारे सांसारिक भोग भोगण्याची देखील त्याला इच्छा नसते आणि ते भोग भोगण्याकरता श्रीकृष्ण मूर्तीची आवश्यकताही नाही. पण भोगाकरता तुझी श्रीकृष्ण मूर्ती पाहिजे आहे असे अर्जुनाने म्हटले आहे. म्हणून येथे भोग या शब्दाचा सांसारिक भोग असा अर्थ न घेता जीवनमुक्त स्थितीतील दुष्ट परमानंद असा अर्थ घेतला पाहिजे, असे माझ्या सद्गुरूंनी आपल्या निधिध्यासन प्रकाश नामक ग्रंथातील समास 8 मध्ये म्हटलेले आहे. दृष्ट परमानंद म्हणजे जिवंतपणीच अंतःकरण ब्रह्मानंदाकार होणे होय. हीच भक्ताची जीवनमुक्त स्थिती असते आणि या ब्रह्मानंद स्थितीतून भक्ताचे जेव्हा कधीही व्युत्थानच होत नाही तेव्हा ती भक्ताची विधेयमुक्ती होते. ही विधेयमुक्ती भक्ताला प्रेमामुळे स्वेच्छेने होते आणि ज्ञानाला ती प्राप्त होण्याकरता प्रारब्ध संपेपर्यंत वाट पाहावी लागते. कोणी असे म्हणतात की विदेहमुक्ती ही देहपातावर अवलंबून आहे, पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण तस्मात मिथ्या प्रत्यय निमित्त त्वाच शरीर स्वच्छ सिद्धम जीवतोपि विदोषु शरीरत्वम. देह व देहाचा आत्म्याशी संबंध हे दोन्ही अज्ञान भ्रांती कल्पित असल्यामुळे ज्ञानाने अज्ञान भ्रांती नाहीशी झाल्याबरोबर देह व देहाचा संबंध याचे अस्तित्वच नाही असा ज्ञानी पुरुषाला अनुभव येत असल्यामुळे अज्ञानी पुरुषांना ज्ञानी पुरुषाचा देह व त्याच्याशी संबंध दिसत असला तरी ज्ञानी पुरुष अशरीर म्हणजे विदेहच असतो असे आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यात म्हटलेले आहे. ज्ञानानंतर भक्ती न करणाऱ्या ज्ञानाचे ठिकाणी मिथ्या देहभास व जगदाभास असतो हे मागे सांगितलेच आहे. म्हणून तो असतो तोपर्यंत जीवनमुक्ती व प्रारब्ध संपूर्ण तो नाहीसा झाल्यावर विदेहमुक्ती असा जरी ज्ञानमार्गात मुक्तीचा भेद मानला असला तरी तो ज्ञानाच्या देह असण्यावर किंवा देहपातावर अवलंबून नसून त्याला देह व जगत यांचा मिथ्या प्रत्यय येणे व तो न येणे यावरच अवलंबून असतो. म्हणून जिवंतपणी देहाचा भास व जगदाभास नाहीसा झाल्यास देह न पडता देखील विदेह मुक्तीची स्थिती राहू शकते हे सिद्ध होते. आणि नंदनंदने या मधुसूदने लावली येले पिसे की जनीवनी अवघा आपण दिसे. हंसमर्दने मुरली वादने अघटित केले कसे की आभास काहीच उरला नसे. सगुण सागर भगवंताच्या प्रेम भक्तीने संपूर्ण देह व जगदभास नाहीसा होतो असा एकनाथादी भक्तांनी आपला अनुभव सांगितला आहे. हा भक्तांचा अनुभव स्वीकारूनच अर्जुनाने आम्हा भक्तांना तुझ्या सगुण श्रीकृष्ण स्वरूपाच्या आश्रयानेच दुष्ट परमानंद रूप जीवनमुक्ती व अखंड परमानंद रूप विधेयमुक्ती प्राप्त होते असे म्हटलेले आहे. श्री भगवान उवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम. भगवान म्हणतात, अर्जुना, मी प्रसन्न होऊन अत्यंत तेजोमय
अमर्याद आद्य म्हणजे सृष्टीच्या पूर्वी दिसणारे असणारे असे पण पूर्वी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणी न पाहिलेले असे हे आपले श्रेष्ठ स्वरूप तुला आपल्या योग सामर्थ्याने दाखवले. या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला, म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. कोण हे वस्तू पावला हसी, तया लाभाचा तोषून घेसी. मा भेणे काय नेणो बोलसी, हे करायसा. आम्ही सावियाची जै प्रसन्न होणे, तई अंगची वरिये म्हणे देणे. वाचोनी जीवासे वेचणे, कवणासी गा. ते हे तुझी चाडे, आजी जीवाचे दळवाडे. कामऊनिया एवढे रचिले ध्यान, ऐसी काय नयनो तुझी आवडी. जाहली प्रसन्नता मुची वेडी, म्हणोनी गौप्याची ही गुढी उभविली जगी. ते हे अपरा अपार स्वरूप माझे परात्पर, येथुनी ते अवतार कृष्णाधिक. अर्जुनाचे हे म्हणणे ऐकून विश्वरूप भगवंताला आश्चर्य वाटले आणि भगवान म्हणाले, अर्जुना, तुझ्यासारखा विचारी दुसरा कोणी मी पाहिला नाही. अरे, केवढीही थोर वस्तू तुला प्राप्त झाली, त्याच्या लाभाचा संतोष तुला होत नाही आणि त्या रूपाच्या दर्शनाने भयभीत होऊन एखाद्या दुराग्रही माणसाप्रमाणे हे काय बोलत आहेस, कळत नाही. खरोखर आम्ही जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा सर्व आपल्या शरीरासह त्याच्या स्वाधीन होतो. प्रसन्नते वाचून असा जीवभाव आम्ही कोणाकरताच वेचत नसतो, पण आमच्या ठिकाणी असलेले सर्व सामर्थ्य वेचून जे हे आम्ही विश्वरूपाचे ध्यान प्रकट केले ते तुझी इच्छा पूर्ण करण्याकरताच केले. तुझे अत्यंत प्रेम लागून आमची प्रसन्नता कशी वेडी झाली हे समजत नाही. म्हणून सर्वांपासून गुप्त अशा विश्वरूपाची ही जगात ध्वजा उभारली. ते हे माझे विश्वरूप सर्व आकाशाधिक अमर्याद वस्तूपेक्षाही अमर्याद असून मायेच्याही पलीकडे आहे व येथूनच हे कृष्णाधिक अवतार होतात. हे ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक केवळ अनंत हे अढळ आद्य सकळा. हे तुझ वाचोनी अर्जुना, पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना. जे जोगे नवे साधना म्हणून या. हे विश्वरूप संपूर्ण केवळ ज्ञान तेजाचेच विश्वात्मक झालेले आहे. हे अनंत अढळ असून सर्व ब्रह्मांडाचे मूळ होय. अर्जुना, तुझ्या वाचून कोणी हे पाहिले नाही व ऐकलेही नाही, कारण ते साधनाने प्राप्त होण्याजोगे मुळीच नाही. व्यापक विश्वरूपापेक्षा एकदेशीय श्रीकृष्ण स्वरूपाचे ठिकाणी प्रेम धरणाऱ्या अर्जुनाची भगवंतांनी या ओव्यातून निंदा केली. म्हणून श्रीकृष्ण स्वरूपापेक्षा विश्वरूप श्रेष्ठ आहे असेच भगवंतांचे म्हणणे आहे. असं जर कोणाला वाटत असेल तर तसं कोणी समजू नये, कारण परब्रह्म अस्फुट पूर्ण असून अपूर्ण कधीच होत नाही. नामरूपादी कार्यदशेतही ते पूर्णच राहते. त्याच्या ठिकाणी जीवाला अपूर्णता भ्रांतीने भासते असा वेदांत सिद्धांत असल्यामुळे ज्ञानदृष्टीने विश्वरूप अवतार सर्व नामरूपादी सृष्टी हे सर्व पूर्ण ब्रह्मरूपच आहेत हे आम्ही मागे सांगितलेच आहे. म्हणून ज्ञानरूप यथार्थ दृष्टीने विश्वरूप व श्रीकृष्ण स्वरूप यात श्रेष्ठ कनिष्ठ भाव मुळीच मानता येत नाही. न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपा शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. या मृत्यूलोकाचे ठिकाणी तुझ्या वाचून दुसऱ्या कोणालाही वेद यज्ञ अध्ययन दानादिक क्रियेने अथवा उग्र तपाने देखील हे रूप पाहणे शक्य नाही. याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले.
यज्ञ कीर माघवते आले स्वर्गौनिया, साधकी देखिला आयासू, म्हणोनी वाळीला योगाभ्यासू, आणि अध्ययने सौरसू नाही येथ. सीगेची सत्कर्मे धाविन्नली स्वसंभ्रमे, तिही बहुतेकी श्रमे सत्यलोकू ठाकिला. तपी ऐश्वर्य देखिले आणि उभयाची उग्रपण सांडिले, एव तपसाधना जे ठेले अपरांतरे. या स्वरूपापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले, यज्ञही स्वर्गापासूनच मागे फिरले. याच्या प्राप्तीकरिता कराव्या लागणाऱ्या योगाभ्यासात अत्यंत कष्ट आहेत असे पाहून साधकांनी योगाभ्यासाचा मार्ग सोडला आणि वेदशास्त्राध्ययनानेही हे प्राप्त होत नाही. पूर्ण झालेली सत्कर्मे देखील या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरता लगबगीने धावली, पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने कसा तरी सत्यलोक गाठला. तपांनी विश्वरूपात्मक ऐश्वर्य पाहिले व या विश्वरूपाच्या दर्शनापुढे आपल्या उग्ररूपणाची काही मात्रा चालत नाही हे जाणले, आणि हे जाणून त्याने उभ्या उभ्याच आपले उग्रपण टाकून दिले. याप्रमाणे तपरूप साधनापासूनही हे विश्वरूप फार दूर राहिले. उत्पन्न होणारे व नाश पावणारे फळच कर्माने प्राप्त होत असते, पण विश्वरूप हे अनादी स्वयंसिद्ध व अविनाशी असल्यामुळे ज्ञानाशिवाय व भगवत कृपेशिवाय कर्माने ते प्राप्त होऊ शकतच नाही. ते हे त्वा अनायासे विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फावेची कवणा. आजी ध्यान संपत्ती लागी तुची एकुवाथिला जगी, हे परमभाग्य अंगी वीरांचीही नाही. त्वा अनायासे म्हणजे केवळ माझ्या कृपेने जसे हे विश्वरूप पाहिलेस तसे या मृत्यूलोकात कोणालाच प्राप्त झाले नाही. आज या विश्वरूपाच्या ध्यान संपत्ती करिता तूच एक जगात भाग्यवान निघालास. हे परमभाग्य ब्रह्मदेवालाही प्राप्त झालेले नाही. माते व्यथा माच विमूढ भावो, दृष्ट्वा रूपं घोरमिदंगमेदं, व्यपतेभिः प्रीतमनाः पुनस्त्वं, तदेव मे रूपविदं प्रपश्य. अशा प्रकारचे हे माझे भयंकर रूप पाहून तू दुःखी व अविचारी होऊ नकोस. भीती सोडून अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने पुन्हा माझे ते विश्वरूपच पहा. म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ्य, येथीचे भय नेघ नेघ. हे वाचून अन्य चांग न मनी काही. हा गा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडा जाहला. मग कोणीही आथी ओसंडिला बुडीजेल म्हणून. ना तरी सोनयाचा डोंगरू, येसणा न चले हा थोरू. ऐसे म्हणून अभेरू करणे घडे. दैवे चिंतामणी लेईजे, की हे ओझे म्हणून सांडीजे. कामधेनू दवडीजे न पोसवे म्हणून. चंद्रमा आलिया घरा, म्हणजे निगे करीतोसी उभारा. पडियासी पडियो तोसी दिनकरा परतासर. तैसे ऐश्वर्य हे महातेज, आजी हाता आले आहे सहज. की एथ तुझ गजबज हो आविका, परी नेणसीच गावडिया. काय कोपो आता धनंजया, अंग सोडून छाया आलिंगितो सीमा. हे नव्हे जो मी साचे, येथ मन करून या काचे. प्रेम धरिसी अवगणीयेचे चतुर्भुज जे. म्हणून या विश्वरूपाच्या प्राप्तीने आपल्याला धन्य समज. विश्वरूपाच्या दर्शनाची भीती बाळगू नकोस व या विश्वरूपा वाचून दुसरे काही चांगले आहे असे मनातही आणू नकोस. अमृताने भरलेला समुद्र अकस्मात प्राप्त झाला असता त्याच्यात बुडून प्राण जाईल असे समजून कोणी त्याचा त्याग केला आहे. किंवा सोन्याचा पर्वत दृष्टीस पडला असता एवढा थोर पर्वत नेता येत नाही म्हणून त्याची उपेक्षा करावी काय.
सुदैवाने चिंतामणी अंगावर घातला गेला की त्याचे ओझे होते म्हणून जसा टाकून द्यावा किंवा कामधेनू आपल्याच्याने पोसवत नाही म्हणून तिला हाकून द्यावे. चंद्र घरी चालत आला असता त्याला तुझ्यापासून आम्हाला उष्णता होते म्हणून येथून जा असे म्हणावे, किंवा सूर्य घरी आला असता सावली पाडतोस म्हणून दूर हो असे म्हणावे काय. त्याप्रमाणे अत्यंत तेजात्मक असे हे माझे विश्वरूप ऐश्वर्य आज अनायासे तुझ्या हाती आले असताना तुझा जीव एवढा व्याकुळ का व्हावा. हे गावंढळ अर्जुना, पण तू हे काही जाणत नाहीस. तुझ्यावर काय रागावू. तू शरीर सोडून शरीराच्या छायेला आलिंगन देऊ पाहतोस ना. हे विश्वरूप माझे खरे स्वरूप असताना तू खरे समजत नाहीस. येथे विश्व स्वरूपाचे विषयी मनात भीती बाळगतोस आणि माझे कनिष्ठ असे जे चतुर्भुज रूप त्याचे प्रेम करतोस. या ओळ्यातून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वरूपापेक्षा सगुण एकदेशीय श्रीकृष्ण स्वरूपाचे ठिकाणी आपले अत्यंत प्रेम दाखवणाऱ्या अर्जुनाला अंगाला सोडून छायेला आलिंगन देतोस किंवा सत्य विश्वरूपाचे ठिकाणी अप्रीती दाखवून एकदेशीय व कनिष्ठ अशा श्रीकृष्ण स्वरूपाचे ठिकाणी प्रेम करणारा व मूर्ख आहेस असे जे म्हटले आहे ते सिद्धांतभूत मानता येत नाही. कारण भगवान श्रीकृष्णांनी किंवा श्री ज्ञानेश्वर माऊलींनी वेदांत सिद्धांताला बाधा येईल असे काही प्रतिपादन करणे शक्य नाही. पूर्ण ब्रह्माच्या ठिकाणी केवळ अविद्या भ्रमामुळेच अपूर्णता व तुच्छता मानली जाते, पण परमेश्वर अखंड अविद्यारहितच असतो म्हणून त्याचे अवतारही पूर्ण अविद्यारहितच असतात हे मागे सांगितलेच आहे. आणि माऊलींनीही याच अध्यायात श्रीकृष्णच कैवल्य उघडे, श्रीकृष्ण स्वरूप हे उघडे म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येण्याजोगे, कैवल्य म्हणजे पूर्ण ब्रह्मस्वरूप होय असे स्वमुखाने सांगितले आहे. तसेच पुढे 12व्या अध्यायात ईश्वर स्वरूपाच्या उपासकांपेक्षा एकदेशीय सगुण भगवंताची भक्ती करणारेच युक्ततम होतात असे स्पष्ट सांगितले असल्यामुळे अंग सांडोनी छाया आलिंगितो सीमा प्रेमधरिसी अवगणीयेचे चतुर्भुजचे इत्यादी भगवंतांचे म्हणणे श्रीकृष्ण स्वरूपाचे ठिकाणी अर्जुनाचे किती प्रेम होते व त्या स्वरूपाविषयी त्याचा काय अनुभव आहे हे त्याच्या मुखाने वदविण्याकरताच होते, वस्तुता नव्हते असे म्हणणे भाग आहे. तरी अजूनही वरी पार्था सांडी सांडी हे आस्था ये विषयी अनास्था करीसी झणे. हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. कृपण चित्तवृत्ती जैसी रावो निघाली ठेवया पासी मग नुसधेनी देहेसी आपण असे. त्या आजाद पक्षिया जवळा जीव ठेवूनी विसाळा पक्षिणी अंतराळा माझी जाय. नाना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधिले वत्से घरी तैसे प्रेम येथीचे करी स्थानपती. ये रे वरीची लेणी चित्ते बाह्य सख्य सुखापुरते भोगिजो काशी मूर्ती ते चतुर्भुज. परी पुढत पुढती पांडवा हा एक बोलू न विसरावा. जे ये स्वरूपौनी सद्भावा निदावे निघो. हे कही नव्हतेची देखिले म्हणोनी भय जे तुझ उपजले ते सांडी येथ संचले असो दे प्रेम. आता करू तुझे या सारिखे ऐसे म्हणितले विश्वतो मुखे तरी मागील रूप सुखे न्याहाळी पातू. अरे अर्जुना, अजून तरी माझ्या चतुर्भुज स्वरूपाची आस्था सोड आणि या विश्वरूपाची उपेक्षा करू नकोस. हे माझे विश्वरूप भयंकर विकराळ व अमर्याद असले तरी भगवंताचे खरे स्वरूप हेच होय असाच त्याविषयी निश्चय कर. कृपण पुरुष ज्याप्रमाणे आपले चित्त धनापाशी रोवून ठेवतो व मग नुसत्या देहाने आपण बाहेर असतो, किंवा पंख न फुटलेल्या व घरट्यात राहणाऱ्या पिलापाशी जीव ठेवून जशी पक्षिणी आकाशात फिरते, किंवा गाय डोंगरावर चरत असते
पण तिचे चित्त घरी असलेल्या वत्साकडे लागलेले असते. त्याप्रमाणे तू आपले प्रेम या एका विश्वरूपाच्या ठिकाणीच राहू दे. बाकी वरवर चित्ताने बाहेर सख्य भक्तीचे सुख भोगण्याकरता या माझ्या चतुर्भुज मूर्तीचे प्रेम कर. पण अर्जुना, वारंवार सांगायचे हे की या माझ्या विश्वरूपाहून आपले प्रेम निघू देऊ नकोस. हे माझे विश्वरूप विसरू नकोस. हे केव्हा पूर्वी पाहिलेच नव्हते, म्हणून ते पाहिल्याबरोबर तुला भीती उत्पन्न झाली. ते भय सोड आणि येथे प्रेम संचरे राहू दे. विश्वरूप भगवंतांनी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. माझे मागील चतुर्भुज रूप आनंदाने पहा असे म्हटले. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.